71 पर्यंत फॉर्म आलेले आहे, तर कसं पाहता तुम्ही एवढे 6 जागा? मला वाटतं की दरवेळेसच तितके लोक फॉर्म भरतात, 10 लोकांना तिकीट मिळते, परंतु सर्व लोक प्रयत्न करतात तिकीट नाही मिळाल्यावर पक्षासाठी एकत्रित काम करतात. आणि मागच्या वेळेसची परिस्थिती आपण पाहिलं असेल की आम्ही 2 आमदार आलो, 4,000 पडले. यावेळेस पूर्ण 6 ची साई. हो, लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा उत्साह वाढलेला आहे का? 73 जागा आणि लोकांचा विश्वास होता वाढतोय. आता तुम्ही महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं प्रदर्शन महाविकास आघाडीचं झालं आणि त्यामुळे अनेक लोकांना उत्साह वाढलेला आहे आणि म्हणून अजून लढायची इच्छासुद्धा होत आहे असंच म्हणायला काय हरकत. इच्छुकांची एवढी गर्दी असल्यावर क्रायटेरिया काय राहील? क्रायटेरिया आता हायकमांड ठरवेल. क्रायटेरिया ग्राउंडवर सर्वे करतील पक्षातर्फे आणि त्यानंतर उमेदवार डिसाईड करतील. रमेश चेन्नईतला बैठका सुद्धा घेणार आहे याच अनुषंगाने. हो, त्यांचा विदर्भ दौरा सुरू आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूरमध्ये सुद्धा बैठक घेण्याची शक्यता आहे. भाऊ, शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आहे. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे थोडक्यात? शहराचा विकास ज्या पद्धतीनं झाला तर मला वाटतं की या शहरातला प्रत्येक नागरिक संतुष्ट पाहिजे होता की या शहरात आता कुठलीही समस्या नाही, परंतु आपण शहरातील नागरिकांची ओढ पाहता, त्यांची ओरड पाहता, वर्तमानपत्राचे पानं पाऊस आला की बस सगळ्या वस्त्यांचे फोटो छापता, याच्यावरनं शहरात कसा विकास झाला हे तुम्हाला दिसून येत आहे. मला वाटते की ज्या विकासामुळे शहरातील जनतेचं जनजीवन धोक्यात येऊ शकते अशा विकासाचं काय अर्थ. म्हणून सर्वप्रथम या शहरातील जनतेला त्याला काय पाहिजे, त्याला बेसिक त्याच्या मूलभूत सोयी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या ज्या पाहिजे त्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. स्टॉर्म ड्रेन नाही, गटर लाईन नाही आहे, अनेक वस्त्यांमध्ये रस्ते नाही आहे, जिथे पाहिजे नाही तिथे सिमेंट रस्ते आहे. तर हे नियोजन शून्य विकास कामं आहे. याच्यामुळे शहरातली जनता त्रस्त आहे आणि म्हणून आज तुम्ही पाहत असाल की या शहरात पूर्ण कचरा, पाण्याचे साठे, त्याच्यामुळे डेंग्यू, चिकनगुनियासारखे रोग होऊन झाले आहे आणि या शहराला स्वच्छ करण्याची गरज आहे. ते प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. हो, सिमेंट रोड विरोधात तुम्ही कॅम्पेनिंग राबवणार आहे, काय हे कॅम्पेनिंग असेल, कशा पद्धतीने राबवले? हे कॅम्पेनिंग असं आहे की आम्ही कॅम्पेनिंग म्हणून आम्हाला ज्या ज्या वस्त्यांमध्ये कोणत्या गोष्टींमुळे त्रास आहे, कुठे स्टॉर्म ड्रेन नसल्यामुळे पाणी साचत आहे, कुठे सिमेंट रोड बनवल्यामुळे पाणी साचत आहे, कुठे गटर लाईन फुटल्यामुळे पूर्ण घाणेरडं पाणी वस्त्यांमध्ये आहे, तर हे आम्ही या कॅम्पेनिंगच्या माध्यमातून जमा करून प्रशासनाकडून ते सोडवण्याची मागणी करू. जर इथे नगरसेवक असतात तर तो नगरसेवक तिथे, परंतु मागच्या 2 वर्षात ही व्यवस्थाच बिघडलेली आहे आणि शहराचं आरोग्य धोक्यात आहे आणि म्हणून आमचं काम आहे जनप्रतिनिधी. देखिए, ऐसा है कि नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के सम्माननीय अध्यक्ष विकास भाऊ ठाकरे, इनके नेतृत्व में कांग्रेस पार्टी एक सिग्नेचर कैंपेन लॉन्च कर रही है। और ये सिग्नेचर कैंपेन क्या है? आज हमारे नागपुर शहर में पिछले 10 साल से जो अनियोजित विकास हुआ है, कांग्रेस पार्टी और हमारे नेता विकास के खिलाफ नहीं, डेवलपमेंट के खिलाफ नहीं, पर हम अनप्लान्ड डेवलपमेंट के खिलाफ हैं। हमारा ऐसा कहना है कि कोई भी डेवलपमेंट के काम की वजह से अगर जनता को तकलीफ हो रही है तो वो फिर वो विकास नहीं है, वो विनाश है। तो हम ये कह रहे हैं कि जैसे आज स्टॉर्म वाटर ड्रेनेज, जिसकी ज़रूरत हर शहर को होती है, और स्टॉर्म वाटर ड्रेनेज का टेक्निकल ऑडिट होना चाहिए। उसी के साथ साथ जहाँ पर स्टॉर्म वाटर ड्रेनेज नहीं बने वो नए से बनने चाहिए, जहाँ पर छोटे बने उनको बड़ा करना चाहिए। तो ये सारी जो चीज़ें हैं, ये ऐसे सजेशंस कई जो VNIT और नीरी के जो प्रोफेसर्स हैं उन्होंने हमको कुछ उपाय योजना बताई है। तो ये सारी उपाय योजना हम जनता के बीच में लेके जाएंगे, उनको इसके बारे में अवगत बताएंगे, उनके क्या सजेशंस है वो भी लेंगे। वो सब मिलाकर एक निवेदन हम लोगों की हस्ताक्षर लेकर प्रशासन को देने वाले, ताकि जनता की आवाज़, क्योंकि ये जो प्रशासन है कई बार इनको बोलने के बाद भी ये सुन नहीं रहे, तो इसलिए जब एक सारे लोग मिलकर जब ये आवाज़ उठाएंगे तो मुझे ऐसा लगता है कि प्रशासन की आंखें खुलेंगी। इसीलिए पूरे शहर में, क्योंकि आज पूरा शहर इससे प्रभावित है, तो हम इसीलिए ये सिग्नेचर कैंपेन करने जा रहे हैं। जैसे दक्षिण से आपके नाम का विषय चर्चा में आ रहा है कि सकते आपको टिकट मिले, तो आप इस विषय पर क्या कहना चाहेंगे? देखिए, पार्टी जो निर्णय लेगी उसके साथ मैं रहूँगा। मैं पिछली बार भी मैंने पार्टी से निवेदन किया था कि मुझे दक्षिण नागपुर से विधानसभा का चुनाव लड़ने की मुझे मौका मिले, लेकिन इस बार भी मैं पार्टी के पास ये ऐसा
दरख्वास्त लेके जाऊंगा और अगर मुझे मौका मिलता है तो निश्चित मैं चुनाव लड़ूंगा और जीतूंगा मैं।